नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा। आपण पाहतोय की सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड हे सगळीकडे होते। वेगवेगळे फंडे सायबरवाले वापरतात आणि त्याच्यानुसार ग्राहकांची लूट केली जाते, सामान्य नागरिकांची लूट केली जाते। आता हा फंडा सायबरवाल्यांनी देवस्थानासाठी पण वापरणं चालू केलंय आणि ही मात्र धोक्याची घंटा आहे आणि सगळ्या भक्तांनी या गोष्टीपासून सावध राहणं जरुरी आहे। आता काय होतं, आपण एखाद्या धार्मिक स्थळी जातो, त्या धार्मिक स्थळी जात असताना आपल्याला राहण्याची व्यवस्था या गोष्टीबद्दल आपण शोधत असतो आणि या गोष्टीचा शोध करत असताना आपण शक्यतो त्या धार्मिक स्थळामधील असणारी धर्मशाळा किंवा त्या संस्थानाची राहण्याची जागा या गोष्टी प्रेफर करतो। तर आपण या 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 अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये बोलतोय। तर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे सगळ्यात स्वच्छ, सगळ्यात सुंदर असं देवस्थान। त्या ठिकाणची स्वच्छता, त्या ठिकाणचे काम करणारे स्वयंसेवक यांचं वागणं, या सगळ्या गोष्टीची चर्चा फक्त भारतापुरतीच नाही तर जगात होते आणि या देवस्थानाच्याच नावाने फ्रॉड होतंय म्हणल्यावर तुम्ही विचार करा हे सायबरवाले किती पोहोचलेले आहेत। आता काय होतं माहिती का, आपण सहज सर्च करायला जातो की देवस्थानाच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी राहण्यासाठी जागा वगैरे मिळावी आणि त्या देवस्थानाच्या वेबसाईटला जाण्याचा आपण प्रयत्न करतो, पण त्याच देवस्थानाच्या नावाने बोगस बनलेली वेबसाईट जी आपण माझ्या मागे पाहतोय, श्री गजानन महाराज संस्थान ओंकारेश्वर म्हणजे एमपी मधली ही बोगस देवस्थानाच्या नावाची बनलेली संस्था आहे आणि या बोगस देवस्थानाच्या नावाच्या बनलेल्या संस्थेवर मात्र ग्राहकाकडनं बुकिंग साठीचे पैसे लुटले जात आहेत। आता माणूस सर्च करत असताना सर्च इंजिन सगळ्यात पहिल्यांदा गुगल सर्च करत असताना सर्च इंजिनला सगळ्यात पहिल्यांदा ही वेबसाईट दिसते, त्याच्यावर माणूस क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी फार सिस्टमॅटिकली छान मांडलेल्या आहेत या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस त्यांना कॉल करतो, कॉन्टॅक्ट करतो, नियमानुसार शेगाव संस्थान हे फोनवर ऑनलाईन बुकिंग करत नाही आणि जरी समजा कुठलंही संस्थान ऑनलाईन बुकिंग करत असेल तरी ते त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे मागणारे, फोन नंबरवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा फोन पेवर पैसे मागवणार नाही। तर याच संदर्भातला एक धोका, अशा प्रकारचा धोका एक ग्रुप होता 10-12 जणांचा, त्यांना झाला आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आणून दिल्या। म्हणून भक्तांना जागरूक करण्यासाठीचा हा व्हिडिओ। या ठिकाणी आपण पाहतो यांनी फोन नंबर दिलेला आहे, यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। ज्यावेळेस या फोनवर फोन लावला जातो त्यावेळेस ते सांगतात की तुम्हाला कोणती रूम पाहिजे, एसी नॉन एसी वगैरे त्या सगळ्या गोष्टी, आणि इतकं सुंदर आणि इतकं छान बोललं जातं की हुशार मधला हुशार माणूस या ठिकाणी फसू शकतो। कारण की ज्यावेळेस मी त्यांना म्हणलो की गजानन महाराज संस्थान, त्यांनी मला सरळ सांगितलं नाही साहेब, श्री संत गजानन महाराज संस्थानाच्या आईचा बोली। म्हणजे ती भक्ती दाखवण्याचा प्रकार, पण ही खोटी भक्ती, ही फ्रॉड भक्ती नेमकी कुठं फेडणार आहे त्यांनाच माहिती। पण ही भक्ती दाखवून मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की या नंबरवर तुम्हाला कोणती रूम पाहिजे, एसी नॉन एसी या सगळ्या गोष्टी या नंबरवर तुम्ही पैसे पे करा। अशाच प्रकारचा एक फ्रॉड, एक 10 जणांचा ग्रुप गेला होता आणि त्यांच्याबरोबर झाला। आपण त्यांच्याशी सरळ बोलतोय याविषयी, नेमकं काय झालंय ते। आम्ही गुगल सर्च केलं आणि पहिल्यांदा स्टार्टिंगला जी वरती वेबसाईट आली श्री गजानन महाराज संस्थान ओंकारेश्वर, त्याला आम्ही टच केलं तर त्यांनी ती फ्रॉड वेबसाईटवर आम्ही गेलो। अच्छा, ती फ्रॉड वेबसाईट, त्याच्यावर एक मोबाईल नंबर दिला होता। आम्ही त्यांना कॉल केला तर ते म्हटले की है रूम अवेलेबल है सर और रूम मिल जाएगा, 4000 रुपये पेमेंट ऍडव्हान्स पेमेंट करना पडेगा। तर आम्ही रात्रीच्या वेळी मध्यरात्री पोहोचणार होतो ओंकारेश्वरला, तर तो विचार करून आम्ही 4000 रुपये त्यांना सांगितलं कुठल्या नंबरला टाकायचे काय सांगा। तर त्यांनी दिलेल्या फोन पे बारकोड स्कॅनवर आम्ही ते पैसे टाकले। अच्छा, त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आलं असं परत फोन आला 3100 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट टाकावं लागेल आणि 3100 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट टाकावं। मी त्याच्याशी 10 मिनिट तणलो थोडंसं, त्याला विचारलं काय संबंध आहे, आम्ही 4000 रुपये तुला ऍडव्हान्स पेमेंट दिलेले आहे, सिक्युरिटी डिपॉझिटची काय आवश्यकता नाही, जरी असेल आवश्यकता तर आम्ही तिथं आल्यानंतर कॅश पे करू किंवा तिथं स्पॉटवर पेमेंट करू। तो म्हटला तसं नाही जमणार, तुमचं कॅन्सल होऊन जाईल रूम। त्या भीतीपोटी आम्ही 3100 पाठवले, पण 2000 आणि 1100 या पद्धतीत आम्ही 3100 रुपये पाठवले। परत त्याचा फोन आला, तो म्हटलं की 3100 रुपये वन टाइम तुम्हाला पाठवावं लागतील, कारण त्याचा जो UTR नंबर आहे
तो आम्हाला वेबसाईटला टाकावा लागतो आणि त्याच्यानंतर रूम अकोमोडेशन होईल. तर मग परत मी 3100 रुपये, आता म्हणलं इतके समजा 7100 रुपये गेले, अजून 3100, आता कळत होतं की हे फेक आहे. त्यानंतर मी टाकले समजा 3100 रुपये, माझं ते नुकसान झालं. आणि ते नंतर त्यांनी फोन उचलले नाही. आम्ही तिथं रात्री 1:30 वाजता पोहोचलो संस्थांच्या धर्मशाळेला. त्यांना सांगितलं की असं असं झालंय. माझ्या शेजारीच अजून एक व्यक्ती होती, त्यांचे 43,000 रुपयाला गंडवलं होतं त्यांना त्याच वेबसाईटने. अजून 2 जण होते, एक महिला होती एक पुरुष होते, त्यांना 9,000 रुपयाला गंडवलं होतं. एक जणाला 4,000 रुपयाला गंडवलं होतं. असे आम्ही 5-6 जण तिथं होतो. आमची चर्चा झाली. नंतर त्यांच्याशी बोलणं झालं संस्थांशी. ते म्हणले सर आम्ही कंप्लेंट बऱ्याचदा दिलेली, मध्य प्रदेश पोलिसांना पण दिलेली, मुंबई पोलिसांना पण सांगितलेले, पण याच्यावर कुणी अजून पाहिजे त्या प्रमाणात ऍक्शन घेतली नाही. अच्छा. आणि 3 वर्षापासून हे चालू आहे. पूर्ण 3 वर्षापासून असं दरवेळेस लोकांना फसवतोय. अच्छा. वेबसाईट चालू होते, फसवतो लोकांना, परत बंद करतो वेबसाईट आणि परत काही दिवसांनी त्या वेबसाईटवर आपण जे पाहतोय, आता मी दाखवलंय ते सगळं, तर त्या वेबसाईटवर स्क्रीनवर व्हॉट्सअपसाठी वेगळं दिलेलं आहे, कॉल साठीचा नंबर वेगळा आहे. आणि तुम्ही त्यावेळेस कॉल केला होता, आताचा नंबर हा पण बदललाय, पूर्ण बदललाय. आता 93चा काहीतरी नंबर दिसतोय. मी 9040च्या नंबरवर कॉल केलेला आहे. माझ्याकडे फोन पेचे रेकॉर्ड्स पण आहेत, बोललेले रेकॉर्डिंग्स पण आहेत, कॉल रेकॉर्ड. आणि याच्याबद्दल तुम्ही सायबरला वगैरे कंप्लेंट करण्याच्या विचारात आहात का? हा, सायबरला कंप्लेंट करण्याच्या विचारात आहे. मी ऑनलाईन कंप्लेंट केली होती 1930 वर, पण त्यांचा काही इतका व्यवस्थित रिप्लाय आला नाही मला. तर ऐकलं मित्रांनो, यांच्या तोंडातून यांची कहाणी, म्हणजे यांना कळतंय याने अगोदर पैसे भरलेत बुकिंग साठीचे, रूम साठीचे, त्याच्यानंतर त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट मागितलं जातंय, त्याच्यानंतर ते सिक्युरिटी डिपॉझिट एकदा म्हणजे 2 गेटवे मध्ये म्हणजे अर्ध करून भरलं जातंय, पण ते चालत नाही असं म्हणून परत त्यांनी पुढचं सिक्युरिटी म्हणजे 5 मिनिटाच्या फरकामध्ये 10,000 रुपयाला त्यांना लुटलं गेलं. असेच त्यांच्या बरोबरचे बाकीचे काही तिथं त्या ठिकाणी देवस्थानामध्ये त्या ओंकारेश्वरच्या धर्मशाळेमध्ये लोक आले होते गजानन महाराजांच्या ठिकाणी. अशी फसवणूक झालेले 8-10 ग्रुप होते. त्याच्यापैकी काही जणांची 43,000ला फसवणूक झाली होती, काही जणांची 10,000ला, काही जणांची 17,000ला. सावध होणं गरजेचं असताना पण देवस्थानाच्या नावाने जर असा फ्रॉड होत असेल तर ही मात्र फार खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. या बाबतीत त्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणच्या ओंकारेश्वरच्या साई निवासला विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याच्याबद्दल आम्ही पोलिसांना कंप्लेंट केल्या, MP पोलिसांनी याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही. तसंच ज्यांची फसवणूक झाली त्यांनी सायबरला पण कंप्लेंट केली, पण त्याचं आतापर्यंत काही झालेलं नाही. तर ग्राहकांनी किंवा भक्तांनी देवस्थानाच्या नावावर पण ठगी होऊ शकते, या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे आणि ऑथेंटिक वेबसाईटवरच आपण जायला पाहिजे. कुठं राहण्याची व्यवस्था किंवा सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतरची पूर्ण माहिती या ठिकाणी आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट दिलेले आहेत, या कॉन्टॅक्टवर मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला काल, पण कुठल्याही कॉन्टॅक्ट नंबरला ज्या ठिकाणी ओंकारेश्वर असू द्या, त्र्यंबकेश्वर असू द्या, आळंदी असू द्या, पंढरपूर, कुठलाही फोन माझा उचलला गेला नाही. तर आपण आर्थिक फसवणुकीच्या पासून सावध राहावं. देवस्थानाच्या नावाने पण फसवणूक होते, या गोष्टी आपल्याला माहीत राहाव्या. या अनुषंगाने जागृतीपर हा व्हिडिओ.